नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सोलापूरमधील श्री ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेचा 4था दिवस आहे. तर आणि आजचा खास आकर्षण म्हणजे शोभेचे दारूकाम. तर चला मित्रांनो, हे शोभेचे दारूकाम याचा अद्भुत अनुभव आपण तुमच्यासोबत अनुभवूया. जितका प्रकाश आपण सर्वांनी दिला तितकाच शून्य प्रकाश आपण सर्वजण पाहणार आहोत. आता सोबत एक दोनच्या माध्यमातून श्री तुकारामेश्वर महाराजांचं चरित्र जीवनपाठ आपण सर्वस्व या ठिकाणी आजचा हा प्रकाशमय सोहळा याची सुरुवात ही झालेली आहे. जबरदस्त अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी याची सुरुवात ओमच्या जयघोषानं, ओमच्या गजरानं या ठिकाणी झालेली आहे. अत्यंत पवित्र प्रकाश नाहीये, तर ही खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे सिद्ध रामेश्वराच्या चरणी लीन होण्याची. जबरदस्त अत्यंत वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर विविध रंगाने असं उजळून निघालेला आहे. भक्तीचा, प्रकाशाचा, आधुनिकतेचा, अध्यात्माचा सुरेख तरंग सोलापूरच्या या पावन भूमीमध्ये साकार होतो. सिद्धेश्वर देवस्थान पवित्र नगरी ही धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था. सन्माननीय किरण मंडळी साहेब, आपण लाईट्स बंद करून घ्यायची आहे. सन्माननीय किरण मंडळी साहेब, आपण आता लाईट बंद करून घ्यायची आहे. आपण थोडंसं पाठीमागे सरूया. दर्शनामध्ये कुणाही अडथळा येणार नाही अशी काळजी घ्यावी. सन्माननीय किरण मंडळी साहेब, एक नंबर गेटची लाईट चालू आहे, त्यामुळे आपण कागद बंद करून घ्यायची आहे. सन्माननीय मंडळी साहेब, एक नंबर गेटला लाईट बंद करा. सोलापूरच्या भाविकांना कुठलाही जर देखावा आवडला असेल तर टाळ्यांची दाद नक्की द्या. सोलापूरचा असं म्हणता आज आपल्या सर्वांनी सुखीवर निघणार आहे. अतिशय सुंदर असा
सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात वरती करून टाळ्यांची गरज द्यायची आहे. सर्व संतांना विनंती आहे, सर्वांनी हात उंचावायचे आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण श्री रामेश्वरांच्या चरणी विण म्हणून आहोत. हा सोहळा प्रकाशाने सजलेला हा सोहळा असे मंडळामध्ये अतिशय उठून टाकणारा हा रंगांचा सोहळा. सोलापूर भाविकांचं स्वागत करत असताना अतिशय सुंदर गैरवेगळी असा आम्हाला मंडळी आपण तात्काळ टेकनीवर येतात आहे तो हायकोर्ट आहे बघा बंद करूया. मंडळी साहेबांना तात्काळ टेकनीवर येतात तो हायकोर्ट आहे तो बंद करून घ्यायचा आहे. वारे 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 क्या बात है. आता सगळ्यांना सोलापूरमध्ये आणि दिवस साजरी करून सर्व लोकांना विनंती आहे, खरंच करा आनंदवती आणि आणि एक दक्षिणाच्या माध्यमातून अनुभव घेणारे आमचे सर्व भाविक आपल्या सर्वांच्या भक्तीने साकार होणार असा मानले. सोनाली लढाईसाठीचा अत्यंत महत्वाचा दिवस श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील अत्यंत महत्वाचा आजचा हा दिवस. आजची रात्र, आजचा हा प्रकाश आणि आजची ही गर्दी सोलापूरच्या गंगा यात्रेला तेजस्वी बनवते, मन प्रफुल्लित करते, आपल्याला ऊर्जा देते आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणात सिद्ध रामेश्वर अध्ययनाचा अंधकार दूर करणारा असा हा आजचा नयन रम्य प्रकाशाचा सोहळा. आणि त्या सोहळ्यात लक्ष राहणे सोलापूरच्या विकासात आपल्या सर्वांना संबंध अत्यंत देखणा असणारा हा सोहळा सिद्धेश्वर फायरवर्क्स यांच्या वतीने सुरू आहे. त्यानंतर जो देखावा आहे तो होईल आणि त्यानंतर जे बाकीचं दारू काम आहे आपण आपल्या सर्वांच्या साक्षीला ठिकाणी संपन्न होणार आहे. यंदाचं वर्षीचं आकर्षण म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून साकार होणारा लाईट शो, ज्यामध्ये श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण आपण असा वृत्तामध्ये पाहू शकतो. आनंदाचा आजचा दिवस हा प्रकाशमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अत्यंत प्रेरणा आणि मनाला भावूक ठरणारा हा प्रकाशमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. यंदाच्या वर्षीचा प्रमुख आकर्षण म्हणजे ड्रोन लाईट शो. आकाशामध्ये पाहू शकतो आहोत ड्रोन उडालेला आहे. श्री सिद्ध रामेश्वर यांचा भव्य असणारा हा देखावा आता सुरू होतोय. देवानुदेव महाराजांचे अवतार सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराजांची तपोभूमी आणि कर्मभूमी. ज्यांच्या पदस्पर्शाला पावन झालेली ही सोनेरी आता सोलापूर आणि अभिमान स्टेशन म्हणून ओळखलं जातं. आपल्या सर्वांच्या लाखो भक्तांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होते.
कर्मयोगी श्रेष्ठ वचनकार ज्यांनी आपल्या तपोबलाने सोलापूरच्या भूमीत संरक्षण घडवले. अतिशय सुंदर देखणा नयनरम्य असा हा सोहळा श्री बालसिद्धरामांचा जन्म सोहळा. श्री मल्लिकार्जुनांचे आशीर्वाद घेऊन सोन्याचा भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्री सिद्धरामेश्वर आपल्या गावी परतल्यानंतर परमेश्वराची आज्ञा घेऊन आता गंगा व इतर नद्यांचे तीर्थ घेऊन अनंत शक्ति तेरी महादेव हर हिमालय की चोटियां गूंजे शिव के स्वर स्वर गले में सांप लिपटा चंद्रमा जड़ा माथे पर तेरी महिमा अपरंपार करे सब सर झुका कर जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए तू ही आदि तू ही अंत भक्ति का वेद चिंता याचे निवारण मिळत आहे इतकेच नाही तर त्यांनी अनेकांना शापमुक्त केले आहे. श्री सिद्धरामेश्वर नंदी की सवारी तू बैल का साथी तू त्रिशूल लेकर नाचे कैलाश की छाँव में तू गंगा की धारा तेरी जटाओं में समाई है सारा जगत तुझे ही त्रिगुण स्वरूप ऊंचाई है नमः शिवाय जीवन पाए तेरा ही वरदान पाए तू ही आदि तू ही अंत भक्ति का वेद सोलापूरच्या क्षेत्र रक्षणासाठी श्री योगेश्वर सिद्धरामेश्वर श्री गणेशाची जिसने तेरा नाम लिया संकट उसका हर जाए तेरा दर्शन पाकर मन में शांति आ जाए भोलेनाथ के मूरत से घर में उजाला दिन रात जब भी पुकारे तेरा ही उजाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन में जब भी पाए तेरा ही वरदान पाए तू ही आदि तू ही अंत भक्ति का वेद श्री योगेश्वर सिद्धरामेश्वर महाराज की देवादी देव श्री महादेवाचे अवतार अष्टम सिद्धी प्राप्त करणारे योगी कुल चक्रवर्ती श्री सिद्धेश्वर महाराज अवकाशात देवांदेव महादेवांचे अवतार अष्टम सिद्धी प्राप्त केलेले आपले परम दैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज योग बलाने स्थिर झाले देह आणि मन सिद्ध जिसने तेरा नाम लिया संकट उसका हर जाए तेरा दर्शन पाकर मन में शांति आ जाए नाथ की मूरत से घर में उजाला दिन रात जब भी पुकारे तेरा ही उजाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए महादेव तू ही आदि
तू ही अंत होती का मनुष्याचा आनंददायी जीवनाचा मार्ग या वचनातून आपल्याला प्राप्त होतो. अशा श्रेष्ठ वचनकारांना आपण नमन करूया. ही वचने वाचून त्यांचा प्रसार करूया आणि त्याचे आचरण करूया. बोला श्रेष्ठ वचन विभूती श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. दोन साजरे आपल्या अद्वितीय योग साधने अष्टसिद्धी करून या साधनेच्या धोरणात त्यांनी लक्ष घेतले जाणवली. त्यांनी शिवयोगी ज्यांनी हे अद्भुत दृश्य पाहून आपल्या जीवनाचं साकार केलं. आपल्या अद्वितीय योग साधनांना अष्टसिद्धी प्राप्त करून त्यांना साधनेच्या धोरणात काही प्रत्यक्ष झाली. जगी अभूतपूर्व दृश्य आपल्या जीवनाचं साकार केलं. तो सोहळा आमच्या समाजाला एकीची शिकवण देत आहे. सर्व नंदी वचन करून सर्वांनी बहुतदाचा सर्व लोकांची एकच देशभूषा म्हणजे बराबरी निगडणारी अशी वंदे मातरम 150वी वर्षपूर्वी मानवंदना. वंदे मातरम भारताच्या राष्ट्रीय स्मृतीचा गौरवशाली उत्सव आहे, ज्याचा उद्देश वंदे मातरमची भावना आणि भारताच्या इतिहासातील त्याच्या अद्वितीय भूमिकेचा सन्मान करणे. जयभूषण महाराजांचा थोडक्यात साकार झालेला हा जिवंत ज्यांच्या नावालाच पटवून देणं आहे असे महाराष्ट्रातील शोभेच्या तालुकामाचे पटेल यांचा देखावा या ठिकाणी सुरू झालेला आहे. भव्य आणि मनाला प्रफुल्लित करणारा अत्यंत देखणा सोहळा. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सोलापूरकर अभूतपूर्व नयनरम्य बनवून आपल्यासाठी आम्ही साकार करतो आहोत. वा 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 किती सुंदर वाहले 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 क्या बात है. वाहले 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 वाहले. गगनभेदी प्रकाश गगनभेदी आवाज सोलापूरकरांची भक्ती साकारली आहे सोनगीच्या या पावन भूमीमध्ये. अंधारावर प्रकाशाचा विजय होते. श्री सिद्ध रामेश्वरांची कृपा असते. मराठ्यांच्या प्रत्येक प्रकाशनात श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपा दडलेली. जय जय सिद्धेश्वर महाराज की जय. सोहळा आपण सर्वजण पाहण्यामध्ये मग्न आहोत. अतिशय सुंदर शिवलिंग त्यांचा देखणा आणि त्याला प्रकाशमय करणारा हा सोहळा या ठिकाणी एम ए पटेल यांच्या वतीनं हा सादर होतोय.
सर्वांनी टाळ्यांची दाद द्यायची आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सामील करायचं आहे. अतिशय सुंदर असा हा सोहळा एवढेच पटेल आयोजित हा नयनरम्य प्रकाश सोहळा लाईव्ह शो हा प्रकाश सांगतोय पाहतो सोलापूरमध्ये फक्त शहर नाही तर संत सिद्ध संस्कार आणि श्रद्धेची भूमी. चला तर मग या पवित्र क्षणी मनात शिवरा भरा, हात जोडा आणि एका स्वरात आवाज बुलंद करा. श्री सिद्धेश्वर महाराज की तमाम सोलापूरकर या ठिकाणी अनुभवताय हा नयनरम्य भव्य दिव्य सोहळा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून म्हणजे आज जो देखील AI सुरू होता तो या तंत्रज्ञानावर आधारित आहे. म्हणजे अध्यात्म आणि आधुनिकतेचा संपूर्ण मेळ आजच्या देखाव्याच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर होतो. जयघोष करूया सिद्धरामेश चक्राकार प्रकाशमय सोहळा आहे. वाहरे 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 अत्यंत देखणा सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतोय. सुंदर कार्यक्रम नयनरम्य सोहळा आज सोलापूरच्या सिद्ध रमेश्वरांची चरणी लीन होण्याचा योग आला. नागपणा श्री महादेवांनी साक्षात गळ्यामध्ये ज्यांनी परिधान केलेला आहे असा साक्षात नागदेवता या ठिकाणी फुंकर माताला पाहतोय. समुद्र मंथनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी बनत होत्या आणि सोलापुराची जी नागफणी आहे यातून सोलापूरला वैभव अगदी सगळ्या बाबतीतली संपन्नता निश्चितपणे प्राप्त होणार आहे. राष्ट्रसेवा बोलो भारत माता की जय. बोलो भारत माता की असं म्हणतात जेवताना शेतकऱ्यांचे आणि झोपताना सैनिक बांधवांचे आभार मानले पाहिजे. चला ऑपरेशन सिंधूर साकार होतोय. सर्वजण एकदा पुन्हा एकदा जोरदार वीर जवानांना देण्यात आलेली सलामी आजही अंगावर काटा आणणारी अंगाला शहार आणणारी आणि आज आपण देखील त्याच वीर जवानांना सलाम करतो आहोत. ऑपरेशन सिंधूरचा हा सुंदर नयनरम्य देखावा आणि त्या माध्यमातून आपण सर्व मानवंदना देतोय. अत्यंत देखणा सोहळा या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थान समिती यांच्या वतीने या ठिकाणी सादर होतोय. आता साकार होते एम पटेल फायरवर्क्स यांच्या माध्यमातून AI तंत्रज्ञान म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून साकार होणारा असा हा सुंदर सोहळा. आधुनिकता आणि तंत्रज्ञान आणि भक्ती याचा अनोखा संगम या हो मैदानावरती आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतोय. वाह, क्या बात है. भक्तीच्या वाटेवर पसरलेला हा प्रकाश आपण सर्वजण अनुभवतो आहोत. श्रद्धेनं भक्तीनं आज आपण सर्वजण उपस्थित आहोत. अतिशय सुंदर नयनरम्य असा हा सोहळा. टाळ्यांचा गजर करूया. आजची ही गटा यात्रा आणि आजचे हे दारुगाव ही सोलापूरची खरी दिवाळी आहे, जिथे भक्तांचा प्रकाश सर्वोच्च आहे. सुंदर धबधबा आपण पाहतो आहोत. सुंदर असा हा धबधबा आपण अनुभवतो आहोत. टाळ्यांचा गजर करूया बाळा मंडळासाठी. आजचा आकाश जे आहे माझ्या आतिशबाजीमध्ये न्हाऊन निघालेलं आहे आणि आपण जे साक्षीदार आहोत आहात. पुनश्च एकदा सिद्ध रामेश्वर महाराज की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे जयघोष आहे. सुरू असलेला नयनरम्य सोहळा एम पटेल यांच्या माध्यमातून साकारण्यात येणारे फायरवर्क्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या माध्यमातून साकारलेला हा सुंदर अभूतपूर्व सोहळा. वा 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 सोलापूरकर वाहरे 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 क्या बात है. हा प्रकाश, हा आवाज आणि हा उत्सव सोलापूरकरांच्या मनात सत्य, श्रद्धा आणि भक्तीच्या खड्यामध्ये उजळत फुंकतो आहे. आजची ही गड्डा यात्रा आणि आजचे हे दारुका खऱ्या अर्थानं सोलापूरकरांची दिवाळी आहे,
तिथे भक्तीचाच प्रकाश सर्वोच्च असणार आहे. जोरदार टाळ्यांची आपण दाद द्यायची आहे. सोलापूर या शहरामध्ये अतिशय सुंदर संगम भक्तीचा आधुनिकतेचा विज्ञानाचा असंही म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मा. ज्यांच्या नावामध्ये धर्म आहे, सोलापूरकरांसाठी कर्म आहे आणि जे जे करता येईल ते सगळे करणारे यांचा कर्म सर्वांनी त्यांची दानवेची श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे आभार मानूया. जयघोष करूया. बोला श्री सिद्धरामेश्वर महाराज की. बोला 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 भक्तिगण बोला. बोला हर हर महादेव. निवेदक सचिव आणि मी निवेदिका ऐश्वर्या अधिकारी अहोभाग्य समजतो आहोत. आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे समालोचन निवेदन. तर मित्रांनो, हा होता सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील 4था दिवस, शोभेचे दारोखान. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट देखील करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर. सिद्धेश्वर महाराज की जय. हर